बिंदास निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज. नमस्कार. बिंदास. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत आणि या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरतीच लासूर गटामध्ये वेगवेगळ्या उमेदवारांनी वेगवेगळ्या चिन्हांवरती वेगवेगळ्या पक्षातून निवडणुका लढवत असताना नेमकं कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत, कुठला माणूस कशासाठी आणि कशा पद्धतीने समाजासाठी उपयोगी येईल, या सगळ्या गोष्टी आपण बिंदासच्या राजकीय आखाड्यामध्ये जाणून घेत आहे. मी तुमच्यासोबत आहेत प्रवीण पाटील आणि आजच्या बिंदासच्या राजकीय आखाड्यामध्ये सहभागी झालेले आहेत बल्लाळी सागसगावचे सरपंच आणि आमदार बोरनारे यांचे खंदे समर्थक भरत अण्णा जगताप. खूप खूप स्वागत तुमचं. सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा तुमच्यासाठी की या लासूर गटामध्ये आतापर्यंत बघितलं आपण तर वेगवेगळे उमेदवार जे आहेत ते शिवसेनेच्या माध्यमातून निवडून गेलेले आहेत आणि शिवसेनेला संधी मिळत असते. परंतु आता दोन शिवसेना पाहायला मिळत आहेत, शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि अजितदादांची जी राष्ट्रवादीची घड्याळ आहे ती सुद्धा मैदानात आहे. काय सांगाल, काय चित्र स्पष्ट होईल नंतर? जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी 1982-84 या कालावधीत शिवसेनेची स्थापना केली आणि त्या अनुषंगाने राज्यामध्ये या राज्याची माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, त्याचबरोबर त्यांचे सहकारी गुलाबराव पाटील असतील आणि त्यानंतर आपल्या वैजापूरसाठी वंदनीय स्वर्गीय अरे मोहनी साहेब, एक कडवट शिवसैनिक म्हणून वैजापूरमध्ये भक्कमपणे काम केलं आणि अरे मोहनी साहेबांनी वैजापूर तालुक्यामध्ये शिवसेना मोठ्या प्रमाणात वाढवायचं काम त्या ठिकाणी केलं आणि त्यांच्या संगतीमध्ये त्या काळात सध्याचे आमदार आदरणीय बोरनारे सर वैजापूर तालुक्याचे शहर प्रमुख म्हणून काम केलं आणि आजपर्यंत शिवसेनेचं काम करत 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 ह्या स्टेपपर्यंत पोहोचले. वैजापूर तालुक्यामध्ये 2019 मध्ये शिवसेनेचं निशाण घेऊन धनुष्यबाण विधानसभा लढवली आणि त्या ठिकाणी त्यांचा 1 लाख मतांना विजय झाला. 1 लाख मतं पडले त्यांना वैजापूर तालुक्यात. म्हणजे तमाम वैजापूर तालुक्यानं त्यांच्या कामावर, त्यांच्या निष्ठेवर आणि त्यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवला आणि 1 लाख मतदान वैजापूर तालुक्यामध्ये त्यांना मिळालं आणि त्यांचा त्या ठिकाणी विजय झाला. आणि त्यांचा विजय झाल्यानंतर वैजापूर तालुक्यामध्ये जी काही समस्या होती, सुरुवाती जर बघितलं तर वैजापूर तालुक्यामध्ये एकाही गावाला रस्ता नव्हता म्हणलेत नाही, रस्ता खराब असल्यामुळं रस्ता नाही म्हणलेत जमावत, रस्तेच नव्हते, सगळे खडखड होती. आणि कोणत्या गावात असं बघितलं तर स्टँडिंग रोड जर ठरले, मनमाड, संभाजीनगर, गंगापूर, वैजापूर ह्या रोडला सुद्धा इतकी दयनीय अवस्था होती. किमान 1 घंटा, 1.5 घंटा, 2 घंटे वैजापूर ते गंगापूर पास करायला लागत होते. आजची परिस्थिती अशी झाली तर प्रत्येक घरापर्यंत रोड डांबरीकरण पोहोचलं. हे काम फक्त शिवसेनेच्या माध्यमातून झालं. आरे वाणी साहेबाच्या विचाराची शिवसेना, आरे वाणी साहेबाच्या विचाराची शिवसेना, विचाराचे वारसदार आदरणीय बोरनारे सरांना पुढं काम चालू केलं आणि त्यावेळेस आदरणीय आरे वाणी साहेब लासूर सर्कलमध्ये शिवसेनेच्या तिकीटावर उमेदवार उभे केले आणि संपूर्ण तालुक्याचा विश्वास वाणी साहेबांवर होता. म्हणून वाणी साहेबांनी सगळ्या सर्कलमध्ये शिवसेनेचे उमेदवार निवडून आणले, लासूर सर्कलच नाही. आणि तीच धुरा सांभाळत, वाणी साहेबांचे विचार सांभाळत आज बोरनारे सरांना ती शिवसेना पुढे नेली आणि तेच धनुष्यबाण हे चिन्ह घेऊन आजही लासूर सर्कलमध्ये वंदनीय सुभाष काका पाटील तांबे यांची सौभाग्यवती संगीताताई तांबे यांना शिवसेनेच्या माध्यमातून उमेदवारी मिळाली आणि ती उमेदवारी घेऊन आज लासूर सर्कलमध्ये त्यांचा प्रचार चालू आहे. चांगल्या पद्धतीने त्यांना प्रतिसाद मिळत आहे
आणि 101% संगीताताई ह्या जिल्हा परिषदेच्या मेंबर होणार म्हणजे होणार, याच्यात कुठलीच शंका नाही. त्याच्यात पंचायत समितीगण आम्हाला पालखेड राहुल भाऊ शेळके यांची उमेदवारी. तर राहुल भाऊ शेळके मी तर सांगतो संगीताताईपेक्षा जास्त मतं घेतील, जास्त मताने ते निवडून येतील. प्रामुख्यानं आपण जर बघितलं तर ही सगळी जी निवडणूक आहे ती एक प्रतिष्ठेची निवडणूक मानली जाते आणि आता ही निवडणूक ताब्यात घेणं आणि जिंकून येणं ही सुभाष तांबे यांच्यासाठी सुद्धा आव्हानात्मक विषय होता. परंतु आता निसरता पराभव झाला होता त्यांच्या मागच्या वेळेला. त्यानंतर आता आमदार बोरनारे यांच्या सहकार्यातून त्यांच्या कामामुळं त्यांना फायदा होईल आणि ही निवडणूक त्यांच्या हातात येईल असं तुम्हाला वाटतंय का? मागच्या वेळेस त्यांचा पराभव झाला होता, तर मी त्यांची माफी मागून सांगतो की त्यावेळेस आम्ही त्यांच्यासोबत नव्हतो, शिवसेना ही त्यांच्यासोबत नव्हती. आज आदरणीय वैजापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार यांनी त्यांचं नाव सुचवलेलं आहे आणि त्यामुळे वैजापूर तालुक्यामध्ये लासूर सर्कलची संपूर्ण शिवसेना त्यांच्या पाठीशी उभी आहे. त्यांना कुठलंही आव्हान नाहीये. आव्हान काही पत्करायचं म्हणजे पेलवायचं काम नाही, की आव्हान असं मनावर सुद्धा घ्यायचं की काम नाही. तर बहुमतानं जास्तीत जास्त मतानं संगीताताई लासूर सर्कलचे सदस्य जिल्हा परिषदेचे होणार, त्यात कुठलीही शंका नाही. रामकृष्ण उपसा जलसिंचन योजनेचा जो कर्जमाफीचा विषय आहे तो आमदार बोरनारे यांनी मार्गी लावला आहे. तर त्याचा फायदा सुभाष तांबे आणि दुसरा जो उमेदवार आहे पंचायत समिती गणाचा राहुल शेळके, त्यानंतर अर्चना शेलार यांना होईल असं वाटतं. खरं तर रामकृष्ण गोदावरीचा जर तुम्ही प्रश्न विचारला, तो आमच्यासाठी बल्लाळी सागज, खिरडी, महालगाव, भगूर, माळी सागज, पालखेड, दहेगाव, गोळवाडी ह्या लोकांसाठी तर ज्या दिवशी मंत्रिमंडळात घोषणा झाली त्या दिवशी आमच्यासाठी सोन्याचा दिवस निघाला. खूप मोठा महत्वाचं आमचं काम वंदनीय रमेशजी बोरनारे सर या तालुक्याची धुरा सांभाळत आहे आणि त्यांच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लागला, तर आमच्यासाठी फार महत्वाचा दिवस म्हणजे सोन्याचा दिवस निघाला. ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफीमध्ये नावे होती त्या शेतकऱ्यांच्या भावना काय आहे आज, ते कोणासोबत आहे? आता साहेब परिस्थिती अशी आहे, वैजापूर तालुक्यामध्ये जवळपास लबाड लांडगीची टोळी जमा झालेली आहे. निष्ठावंत शिवसैनिक असतील आणि बोरनारे सराला जे मानणारे लोक आहेत, आजही हे बोरनारे सराच्या पाठीमागे उभे आहे, त्यात कुठली शंका नाही. आणि हे लबाड जे लांडगे यांचं कर्ज माफ नाही, त्यांच्या घरात काही जरी दिलं तरी त्यांना त्याची घेणं देणं नाही. ही कारण एक महाराष्ट्रामध्ये आम्ही लहान असताना एक मला वाटतं लोकनाट्यामध्ये एक गीत गायलं होतं, त्याचं नाव मला आठवत नाही. पोटासाठी नाचते मी परवा कोणाची, लाज धर पाहुणं जनाची मनाची. ह्या परिस्थितीमध्ये ह्या वैजापूर तालुक्याची लबाड लांडगी टोळी झाली. हे यांचं म्हणणं असं आहे का आम्ही काही केलं, फक्त आम्ही जे करतो ते चांगलं आहे आणि हेच योग्य आहे. त्यांचे फक्त पोटासाठी प्रयत्न चालू आहे. विकास त्यांना दिसून नाही लागला. विकास आता मी बऱ्याच ठिकाणी पाहिलं. हा जो रस्ता आहे लासूर वैजापूर, आम्हाला ह्या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी बसलो गावात जाता येत नव्हतं. ह्यो रोड डांबरी झाला, आमच्या स्वप्नातही नव्हता कधी. आज तो रोड डांबरी आमच्या घराच्या पायरीपर्यंत आदरणीय बोरनारे सराच्या माध्यमातून लागला. तर मी तरी आम्हाला लासूर सर्कललाच नाही, वैजापूर तालुक्याच्या तमाम जनतेला विनंती करतो, आवाहन करतो तर तुम्ही वंदनीय बोरनारे सर याच्यासारखा माणूस जर वैजापूर तालुक्यामध्ये जर थांबला तर वैजापूर तालुक्याचं तिकडं चंद्रपूर त्यासारखे अतिरेक्याच्या सारखे परिस्थिती वैजापूर तालुक्याला व्हायला वेळ लागणार नाही. तर बोरनारे सारखा जर माणूस वैजापूर तालुक्यामध्ये अजून काही काळ जर आमदार म्हणून जर काम केलं तर वैजापूर तालुक्याची बारामती व्हायला वेळ लागणार नाही. अशी परिस्थिती वैजापूर तालुक्यामध्ये, असं स्वप्न बोरनारे सरांचं आहे. शेवटी जाता जाता एक महत्वाचा मुद्दा आहे, तुमच्या मते लासूर गटामधील
कुठली कामं आणखी होणं अपेक्षित आहे? जसं की आता रामकृष्ण उपसा आहेत, हे सुद्धा सुरू होणं अपेक्षित आहेत. तर असे कुठले मुद्दे आहेत की जे या निवडणुकीमध्ये सुभाष तांबे यांना जर लोकांनी संधी दिली तर त्यांनी ते केले पाहिजे? मी तर सांगतो, सुभाष तांबेला संधी नाही, बोलणाऱ्या सरांच्या सगळ्या सदस्याला संधी वैजापूर तालुक्याने दिलेली पाहिजे. कारण प्रत्येकाच्या घरापर्यंत विकास पोहोचलेला आहे आणि किती विकास केला तर विकास थांबला नाही. जसं आपण पश्चिम महाराष्ट्रात बघतो तर एका घरात 4-4 पिढ्याचं राजकारण आहे. कदाचित मला एक असं म्हणायचं आहे, विखे पाटलाच्या घरामध्ये 3 पिढ्यापासून राजकारण चालू आहे. तर एका टर्ममध्ये फलोत्पादन मंत्री होतात, दुसऱ्या टर्ममध्ये जलसंपदा मंत्री होतात, तिसऱ्या उत्पन्नामध्ये कृषी मंत्री होतात, सहकार मंत्री होतात. म्हणजे माध्यमातून वेगवेगळ्या खात्याच्या माध्यमातून पूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा विकास झालेला आहे. तसा वैजापूर तालुक्यामध्ये विकास जर करायचा असेल तर यांना वेगवेगळ्या माध्यमातून आज मंत्रिपदाच्या लेवलमध्ये आमदार साहेब गेलेले आणि आमदार साहेब जर मंत्री झाले तर आज थोडक्यात बघा ना तुम्ही, आपण पंचगंगा सारखा कारखाना आपल्यासारख्या भगूर फाट्यासारख्या ठिकाणी त्यांनी उभारला. तर जी परिस्थिती आम्ही ज्यावेळेस ऊस लावित होतो त्यावेळेस आमच्या इथून ऊस 18-20 महिन्याचे ऊस होत होते आणि पश्चिम महाराष्ट्राच्या कारखान्यात संगमनेर आसन, कोळपेवडी आसन, संजीवनी आसन ह्या ठिकाणी जात होते. ज्या ठिकाणी 22 टनाची गाडी 18 टनाची गाडी 2-2 टन कमी होत होती. आज तुम्ही बघा, सकाळी ऊस तोडला संध्याकाळी काढला जातो, संध्याकाळी आपल्याला स्लिप मिळते. बाहेरच्या कारखान्यापेक्षा 100 रुपये वाढ मिळते. म्हणजे असे बोलणाऱ्या सरांच्या डोक्यात आणि अशी व्हिजन आहे का वैजापूर तालुक्याची बारामती करायची, म्हणजे अनेक इंडस्ट्री वैजापूर तालुक्यामध्ये येतील आणि येण्याची त्या माणसाची तयारी. त्याच्यासाठी आपण वैजापूर तालुक्याने त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं जर राहिलं तर वैजापूर तालुक्याची बारामती व्हायला वेळ लागणार नाही. हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो, पुन्हा सांगतो. तर वैजापूर तालुक्यामधले विषय अजून रोड झाले किंवा MIDC झाले, कारखाना झाला, विषय संपलेले नाहीये. अजून खूप काही आपल्या तालुक्यामध्ये विकास करायचा बाकी आहे आणि त्याच्यासाठी बोलणाऱ्या सरासारखी गरज वैजापूर तालुक्याला आहे. म्हणून मला तरी हे सांगायचे, या लबाड लांडग्याने थांबलं पाहिजे आणि बोलणाऱ्या सरला सहकार्य केलं पाहिजे. मतभेद सत्ता तुमच्यासाठी स्वार्थासाठी जर ही परिस्थिती तुम्ही जर तयार करीत असाल तर स्वार्थ तुमच्या बाजूला ठेवून जनसेवा जगाच्या तालुक्याच्या विकासासाठी सहकार्य बोलणाऱ्या सराला केलं पाहिजे. तर मित्रांनो, आपल्यासोबत सहभागी झाले होते बल्लाळी सागाचे सरपंच भरतअण्णा जगताप. आणि भरतअण्णा जगताप यांनी व्यक्त केलेल्या मतांबद्दल आपल्याला काय वाटतं, आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. थांबूया इथेच, पुन्हा भेटूया एका वेगळ्या मुद्द्यावर. धन्यवाद.